गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै कला समृद्ध सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाला अगदी प्राचीन काळापासून राजाश्रय लाभलेला आहे. तत्कालीन राज्यव्यवस्थेत या समाजाकडे राजाज्ञेनं विविध कामं सोपवली. ती पूर्ण करण्यासाठी तो निरनिराळ्या गावांमध्ये विखुरला. त्यामुळेच तो अल्पसंख्याक राहिला. इंजिनिअरिंग ब्रेन ही सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजाची ख्याती. अभियांत्रिकीबरोबरच कला आणि निर्मितीच्या क्षेत्रात या समाजानं आपली हुशारी सिद्ध केली आहे. महाराष्ट्रात या समाजाची संख्या खूप मोठी आहे. मात्र कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यात तो अत्यल्प स्वरूपात वास्तव्यास आहे. कलाक्षेत्र हे या समाजाचं बलस्थान आहे. चित्रकला, नाना प्रकारच्या धातूंपासून शिल्पनिर्मिती, सर्व प्रकारची शस्त्रनिर्मिती, नव्या जुन्या चांदीच्या भांड्यांवरील नक्षीकाम, चांदी आणि तांब्याची भांडी तसेच इतर वस्तू निर्मिती करण्यात हा कलावंत समाज अग्रेसर आहे. पूर्वीच्या काळात बैलगाडी, हातगाडी, घोडागाडीसाठी लोखंडाचं साहित्य लागे. त्याची निर्मितीही हाच समाज करीत असे. वेगवेगळ्या लाकडावरील नक्षीकामात तर सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजातील कलावंतांचा हात कुणी धरूच शकत नाही. कुशल कारागिरीची जन्मजात देणगी लाभलेला हा अद्वितीय समाज आहे. अलीकडच्या काळात इंजिनिअरिंगने खूप प्रगती साधली आहे. सर्व उद्योगांमध्ये लागणाऱ्या मशिनरींच्या निर्मितीत या समाजाचा मोठा सहभाग आहे. आकाश मार्गावरील किंवा जमीन वा पाण्यावर तरंगणारे वाहन असो, त्याच्या इंजिनिअरिंगमध्ये सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजच आढळतो. इतकंच नाही तर या वाहनांच्या दुरुस्ती आणि देखभालीत हा समाज मोठ्या संख्येनं मग्न असतो. समाजाची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. हिंदू परंपरेतील ब्राह्मण समाजानंतर सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाला मौंजी आणि उपनयन संस्काराचा जानवे परिधान करण्याचा अधिकार शृंगेरी मठाचे पीठाधीश आद्य शंकराचार्यांनी बहाल केला आहे. तथापि अंगमेहनतीच्या कामावर उपजीविका असल्यानं बलवर्धनासाठी हा समाज मांसभक्षणही करत असतो. इतकी महत्ता लाभलेल्या या समाजाच्या अडचणीही खूप आहेत. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाची कोणतीही पारंपरिक कार्यक्रम पत्रिका नाही, आचारसंहिता नाही, पारंपरिक मार्गदर्शनाचे दस्त अथवा कृती कार्य पद्धती निर्देशित करण्यात आलेली नाही. आपापल्या व्यवसायासाठी गावोगावी भटकंती करावी लागत असल्यानं स्वतंत्र स्थायी अस्तित्व नाही. कला निपुण असला तरी शिक्षणाचा अभाव आणि सततच्या स्थलांतरानं तो विखुरलेला आहे. कला रक्तात भिनलेली असल्यानं त्या त्या कला प्रांतातील नैपुण्यानुसार त्यांचे नामाभिधान झाले. म्हणजे चित्रकाराला चित्रगार, तर भांडी निर्मितीसाठी करणाऱ्यांना तांबट. पूर्वी घोड्याच्या बैठकीच्या जीनवर चांदीचं नक्षीकाम करणारा जिनगर, तर पुरातन काळापासून वाहनांच्या चाकांच्या लोखंडी धावा
आणि इतर लोखंडी साहित्याची निर्मिती करणारे लोहार म्हणून संबोधले जाऊ लागले. पूर्वी सैन्य दलातील घोड्यांच्या नाली बनवणारे झाले नालबंद आणि पालखीच्या छतावर कारागिरी करणारे झाले छत्रबंद. मौंजी उपनयनादी संस्कारामुळे अनेकांना ब्राह्मण म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं. क्षत्रिय वंश असल्यामुळं मराठा म्हणूनही संबोधलं जातं. परंतु पुराणामध्ये मात्र सोमवंशी आर्य क्षत्रिय असाच उल्लेख आढळतो. ज्या प्रकारचा व्यवसाय हे समाजबंधू करीत ती त्यांची जात असं मानण्यात येतं. ती सरकार दरबारी मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळं हा समाज अधिकच दुभंगला ही त्याची मोठी समस्या आहे. सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजापुढं अनेक आव्हानं आहेत. संपूर्ण भारतभर पसरलेल्या समाजाची जनगणना करणं, भारतभर प्रादेशिक समाज संस्था स्थापन करणं आणि सर्वांना एका छत्राखाली आणणं, अखिल भारतीय समाज संस्थेची घटना सुधारणं, सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाज या एकाच नावानं सगळा समाज ओळखला जावा आणि तशी सरकार दरबारी नोंद करणं, गाव, जिल्हा, प्रदेशनिहाय संपूर्ण भारतातील समाज संस्थांना एकाच घटनेत सामावून घेणं, समाज हिताची एकच नियमावली, कार्यपद्धती आणि समान कार्यक्रम पत्रिका राबवणं या आव्हानांचा एकत्रित मुकाबला करणं आवश्यक आहे. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचे ब्रीदवाक्य अवघ्या 4 महत्तम शब्दांचे प्रेम, संघटन, ज्ञान आणि उन्नती हे ते 4 शब्द संपूर्ण समाज समूहाला एकत्र करून त्यांच्यातील प्रेमभावना वाढीस लावल्यास संघटन वाढेल. संघटन झाल्यानं एकमेकांना ज्ञानाची देवाणघेवाण होईल. त्या ज्ञानातून नोकरी व्यवसायातून समाजाची उन्नती साधेल. जनगणनेमुळं समाज एकसंध होईल. देशभरातील प्रत्येक गावात विखुरलेल्या सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजाच्या व्यक्ती, संस्था, संघटना, ट्रस्ट, मंडळांना परस्परांशी जोडण्याचं काम जनगणनेमुळं साध्य होणार आहे. समाजाच्या सर्वोच्च शिखर संस्थेकडून सर्व संस्था आणि समाज समूहाला समान कार्यक्रम, मार्गदर्शक तत्व, नियम आणि आचारसंहिता दिली जाईल. त्यामुळं तंटे किंवा वाद उत्पन्न होणार नाहीत. समाजात एकोपा नांदेल. भारतभरातील समाज कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या शालेय दाखल्यावर, जातीच्या दाखल्यावर नोंदलेल्या जातीची माहिती जनगणनेतून संकलित केली जाईल. त्याचे वर्गीकरण करून सरकारकडे असलेल्या आपल्या जाती समूहाची नोंद दुरुस्त करता येईल. जनगणना केल्यासच हे शक्य होणार आहे. त्यातून आपण अल्पसंख्याक आहोत हेही सिद्ध होईल. या प्रखर मांडणीमुळे आपल्या पुढच्या पिढीला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मोठी मदत मिळेल. समाजातील स्त्री पुरुष संख्या, साक्षरता, राहणीमान, उत्पन्न, ज्ञान, कला आणि समाज समूहाचं वय ही माहिती एकत्र होईल. शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय मार्गदर्शन, सरकार दरबारी आणि कोर्ट कचेरीत असलेली कामं, सामाजिक कार्यातील अडचणी, कुटुंबांवरील संकट, व्यवसाय वाढीसाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन करता येईल. समाजाची सगळी माहिती एकत्र झाल्यानं विवाहोत्सुक तरुण तरुणींना गावोगावी फिरण्याचा वेळ आणि पैसा वाचेल. घर बसल्या उपवर वधूंची माहिती कळेल. ज्येष्ठ नागरिकांच्या ज्ञानाचा समाजाला फायदा होईल. समाजाकडून यासाठी योगदान अपेक्षित आहे. प्रत्येक कुटुंबानं आपल्या माहितीचा फॉर्म पूर्ण भरावा. शिवाय आणखी किमान 10 कुटुंबाची माहिती घेऊन अखिल भारतीय समाज संस्थेनं वितरित केलेला फॉर्म स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे द्यावा. त्याची झेरॉक्स प्रत अखिल भारतीय समाज संस्थेच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवावी. त्यासाठी पत्ता असा: 1279-80 हरिनारायण सोसायटी, नवा विष्णू चौक, सदाशिव पेठ, पुणे. पिनकोड 411-030. ईमेल असा आहे info@saksamajindia.org. ईमेलसाठी स्कॅन केलेली प्रत पाठवावी. ज्या गावात समाजाची संस्था नसेल त्यांनी आपले फॉर्म जवळच्या गावातील संघटनेमार्फत किंवा थेट मध्यवर्ती कार्यालयात पाठवावेत.
समाज म्हणून एकत्र येण्याचे खूप फायदे आहेत. हल्लीचा काळ धकाधकीचा, धावपळीचा, ताणतणावाचा आहे. अशा काळात एकमेकांच्या मदतीने प्रगती साधता येते, वैचारिक देवाणघेवाण करता येते. एकत्र येण्यासाठी कारण, स्थळ आणि साधनांची गरज असते. त्यासाठी पैशांची आवश्यकता असते. आपला समाज मध्यमवर्गीय असल्यानं पैशांच्या मर्यादा जरूर आहेत. त्यासाठी संघटन गरजेचं आहे. सगळ्या गावात समाज कुटुंबांनी आपापल्या संघटना निर्माण कराव्यात. आपल्या कमाईतील फक्त 10 रुपयांचा रोज संचय करावा. महिन्याला 300 रुपये जमा होतात. ती रक्कम दरमहा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे द्यावी. त्यातून स्थळ साधनांचा प्रश्न निकालात निघेल. या निधीतून संस्थेचा बँक बॅलन्स वाढवणं हा उद्देश नाहीये. त्यातून कुटुंबाच्या उन्नतीसाठी सामुदायिक आरोग्य विमा, विद्यार्थी आणि तरुण तरुणींना मार्गदर्शन, वार्षिक उत्सव साजरे करता येतील. समाज कुटुंबाच्या एकत्रीकरणाची जबाबदारी महिलांवर सोपवावी. त्यांना युवक युवतींनी मदत केल्यास पदाधिकाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी होईल. अशा प्रकारचा प्रयत्न जैन समाजाने केला आहे. उद्यमशील जैन समाज देशभरात संघटित आहेत. गावोगावी दिसणाऱ्या ढाब्यांमुळं शीख, पारंपरिक व्यवसायातून पारसी आणि बोहरा, विद्वत्तेमुळं ब्राह्मण समाज संघटित आहे. ही वैशिष्ट्ये आपल्याही समाजात रुजवायला हवीत. समाज विकासात महिलांचं योगदानही महत्वाचं आहे. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजातील शिक्षण कमी असलेल्या महिलांना गृहउद्योग देता येतील. त्यासाठी बचत गट निर्माण करता येतील. ऑनलाईन वस्तू विक्रीसाठी तरुण तरुणींना प्रशिक्षण देऊन कुटुंबांचा उत्कर्ष साधता येईल. समाजातील तरुणींना शिक्षणाची आवड खूप असल्याचं ध्यानात आलंय. त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरं आयोजिली पाहिजेत. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती संकलित करून गरजेनुसार त्यांना गावोगावी प्रशिक्षण कार्यशाळेसाठी पाठवता येईल. पर्यटनामुळे चातुर्य वाढीस लागतं असं म्हणतात. आपल्या समाजातील साधारण कुटुंबांना देशभरात पर्यटनासाठी फिरवलं तर गावोगावी विखुरलेल्या समाजाची ओळख होऊ शकते. लहान गावात उत्तम स्थितीत राहणारी कुटुंब लक्षात येतील. त्यामुळं छोट्या गावातील तरुणींच्या विवाहासाठी शहराकडे असलेला ओढा कमी होईल आणि मोठ्या शहरातील तरुणींना छोट्या गावातील सुस्थिती ध्यानात येईल. समाजाच्या सर्व संस्थांची आर्थिक प्रगती व्हायला हवी. त्यासाठी शिक्षण संस्था स्थापण्याचा निर्णय मध्यवर्ती मंडळाच्या पाहणी दौऱ्यानंतर झाला. अखिल भारतीय सोमवंशीय आर्य समाज औद्योगिक निवासी शाळा ठिकठिकाणी स्थापन करून त्यातून भावी उद्योजक घडवले जातील. तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक शिक्षण जोपासता येईल. या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जॉब वर्कच्या माध्यमातून कार्यकुशलता मिळेल. ज्ञान आणि धन दोन्ही मिळेल. याबाबत स्वतंत्र अहवाल तयार केला आहे. अशा शाळांमधून समाजकार्यासाठी स्थायी निधी जमा होईल. भावी पिढी समृद्ध करायची असेल तर काही गोष्टी केल्याच पाहिजेत. समाज समूहाच्या बळकटीकरण आणि एकत्रीकरणासाठी सर्व आधुनिक माध्यमांचा वापर केला जाईल. समाजातील महिलांना व्यवसाय निर्मितीसाठी ज्येष्ठ आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळेल. बदलत्या काळाची आव्हानं पेलण्यासाठी निर्माण होणाऱ्या प्रत्येक नव्या व्यावसायिक क्षेत्राचे मार्गदर्शन समाज संस्थेच्या माध्यमातून दिले जाईल. ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व समस्यांचं निराकरण केलं जाईल. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्थानिक संस्था हातभार लावतील. समाजातील परित्यक्ता, एकाकी जीवन जगणारे स्त्री पुरुष, ज्येष्ठ नागरिक, अपंग या घटकांच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज समाज संस्था भागवेल. वैद्यकीय सुविधेपासून समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी समाज संस्था दक्ष असेल. त्यासाठी गावोगावी वैद्यकीय मदत आणि मार्गदर्शन केंद्रांची माहिती अद्ययावत असेल. स्वतःची प्रगती करणं हा प्रत्येकाचा हक्कच आहे. त्याचप्रमाणे समाजाला उत्तम स्थितीत आणून ठेवणं, त्याच्यात एकात्मतेची भावना निर्माण करणं हेही सगळ्यांचे आद्य कर्तव्य आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील
जगभरातील समाज बांधव एकत्र येणं अत्यावश्यक आहे. समाजाच्या प्रगतीचा आलेख समाजातील यशस्वी उद्योजकांच्या संख्येवर अवलंबून असतो. एकमेकांना सहाय्य करीत पुढे जाण्यासाठी चला आपण एकसंघटित होऊन एकसंघ समाज निर्माण करूयात आणि आपल्या सोमवंशीय आर्य क्षत्रिय समाजाचा सर्वांगीण विकास करूया. मेरे मन के अंध तमस में ज्योतिर्मयी उतरो. मेरे मन के अंध तमस में ज्योतिर्मयी उतरो. कहाँ यहाँ देवों का नंदन, मलयाचल का अभिनव चंदन. कहाँ यहाँ देवों का नंदन, मलयाचल का अभिनव चंदन. मेरे उर के उजड़े वन करुणामय विचरो. तेरे मन के अंध तमस में